के.टी. पाटील सर यांच्या पुतळा स्थापन करण्यासंबंधी जी समिती निर्माण केलेली आहे त्या समितीमध्ये जे आजी माजी विद्यार्थी आहेत, के.टी. पाटील सरांवर प्रेम करणारे शहरातील शिक्षणप्रेमी आहेत, अशा सर्व लोकांनी एकत्रित येऊन एक समिती स्थापन केली होती. त्या समितीमध्ये मी सचिव आहे. या समितीमध्ये शिक्षण क्षेत्रातील आपल्या भागातील काही नामवंत व्यक्ती तसेच शाळेचे आजी माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन समिती केली. त्या समितीने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाकडे 10 गुंठे जागा घेऊन त्या जागेवर आजी माजी विद्यार्थ्यांकडून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शहरातील, जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकांकडून अल्प स्वरूपात त्यांनी जी काही निधी ती देणगी एकत्रित करून पुतळा बसवलेला आहे. आता ह्या प्रशासनाने या पुतळ्याच्या ज्या जागेत बसवला आहे ती जागा अनाधिकृत आहे, अतिक्रमित आहे असे काहीतरी समज करून घेऊन यासंबंधी विनाकारण संस्थेस जेटी धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक या ज्या जागेवर पुतळा सध्या आहे ती जागा संस्थेच्या मालकीची आहे. त्याचं PR कार्ड आहे नगररचना कार्यालयाकडून प्राप्त झालेलं. 20,506.04 चौरस मीटर क्षेत्र त्या PR कार्डवर नोंद आहे. त्या जागेत हा पुतळा उभारलेला आहे. तसेच या क्षेत्रावर जी सध्या आता तुम्ही बघता इमारत, त्या इमारतीचा बांधकाम परवाना आपल्याला नगर परिषदेने दिलेला आहे. त्या बांधकाम परवान्यावर आपण एक बँकेकडून लोन घेऊन ती इमारत बांधलेली आहे. आता मला सांगा, आणि या जागेसंबंधी वाद कसलाही नाही. वाद असण्याकरता किमान 2 माणसं लागतात, 2 पार्टी लागतात. समोर कोणीच नाहीये, फक्त क्षेत्र दुरुस्ती हा विषय आहे. आणि या संबंधी सुद्धा माननीय बाळासाहेब थोरात त्याविषयी महसूल मंत्री होते. त्यांनी 26/2/2014 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना असं आदेशित केलेले आहे की यांचे जे काही क्षेत्र असेल ते दुरुस्त करून त्याच्यावर काही इमारती असतील ते नियमानुकूल करून घ्यावे, भरून घ्यावे. या संबंधी आपण साधारणपणे 2, 3, 6 वेळेस त्यांना पत्रव्यवहार केला आहे. 23/3/2014, 23/12/2014, 18/1/2016, 9/1/2024, 30/5/2018, 30/1/2024 असं 6 वेळेस आपण त्यांना या जागेचे मूल्यांकन आम्हाला काढून द्यावी, ती रक्कम आम्ही भरून ही जागा नियमानुकूल करण्यास तयार आहोत असं आपण त्यांना कळवलेलं आहे. पण आज तारखेपर्यंत, ह्या क्षणापर्यंत प्रशासनाने आपल्यास या जागेचं मूल्यांकन काढून दिलेलं नाही. त्यामुळे ही गोष्ट झालेली आहे. आता राहिला प्रश्न दुसरा, ही जागा आपल्याला जिल्हा परिषदेने 1993 साली ठराव घेऊन आपल्याला दिलेली आहे. तसं त्याचं गॅजेट 20/4/2000 रोजी त्याचं गॅजेट झालेलं आहे महाराष्ट्र शासनाचं. आणि 14/8/1996 रोजी जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरी करता पाठवलेला आहे. आता या शिक्षण मंडळाचं संस्थेचं काय चुकले मला सांगा. पुतळा अधिकृत आहेत असं आपण म्हणत आहात. 100%. मग कोणत्या आदेशानुसार आणि कोणत्या कारणानुसार तुम्हाला आदेश देण्यात आलेला आहे की उद्यापर्यंत पुतळ्यासाठी कारवाई करण्यात येईल? ही प्रशासनाची कोणत्या आधारावर? एकतर्फी कारवाई आहे आणि या शिक्षण संस्थेवर अन्याय करणारी कारवाई आहे. क्षेत्र दुरुस्तीचा विषय आहे. बरं, जिथं क्षेत्र दुरुस्ती आहे तिथं काय चालतंय? शाळा चालतीये, कुठला अवैध प्रकार चालत नाही, रेसिडेन्शियल वापर नाही, कमर्शियल वापर नाही. ह्याचा वापर कशासाठी? एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. म्हणजे कोणतीही पाहणी न करता हा आदेश देण्यात आला असं आपलं म्हणणं आहे. 100%. आता काल जर ते प्रशासन कारवाई करायला लागेल तर तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? आम्ही लोकशाही मार्गाने, समजा आम्ही त्यांच्यावर जे प्रेम करणारी व्यक्ती आहोत, आम्ही तिथून हलणार नाही. त्यांना आधी आमच्यावर कारवाई करावी लागेल आणि आमच्यापासून त्यांना पुढे जावं लागेल. नगरपालिकेच्या वरच्या प्रशासनाकडून आपण काय तक्रार केली का, काय माहिती घेतली, जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे भेट घेतली काय त्या संदर्भात? आज भेट घेतली होती, त्यांना विनंती केली आम्ही, आमच्या सर्व स्टाफने. आज ह्या 10,000 ते 15,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे. ह्या शहरामधून तुम्ही भोसले हायस्कूल किंवा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ मायनस करा आणि शहराचा विकास बघा तुम्ही काय. हे आम्ही त्यांच्या निर्देशांचा करण्याचा प्रयत्न केला लोकशाही मार्गाने. मग आपण वाद नाहीये म्हणतात, समोर एक वाद असणारा व्यक्ती असणं गरजेचं असं आपण म्हणताय. मग हा प्रकरण सुरुवात कोणी केलेली आहे? प्रशासनाने स्वतःहून ही ऍक्शन घेतलेली आहे असं आपलं त्यांच्यावर आता कुणाचा दबाव आहे काय आहे ते आम्हाला माहित नाही. ठीक आहे, मग उद्या तुमची पुढील कारवाई काय आहे? उद्या जर ऍक्शन घेण्यासाठी आले आणि पुतळा काढण्यासाठी जर आम्ही लोकशाही मार्ग, आम्ही शैक्षणिक संस्था चालवतो, आम्ही शिक्षक वर्ग, आम्ही विद्यार्थी आहोत, त्यांच्यावर प्रेम करणारे व्यक्ती आहोत, आम्ही तिथून हलणार नाही. मी
गेली 40 वर्ष या परिसरामध्ये राहतो. मी इथला नागरिक आहे आणि मला लहानपणापासून एवढंच कळतं की ह्या भोसले हायस्कूलमध्ये के.टी. पाटील सरांनी हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत माझ्यासारखे, आणि तेच लोक या परिसरामध्ये राहतात. या परिसराचा सगळा विकास करण्याचं काम गुरुवर्य के.टी. पाटील सरांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि या परिसरामध्ये हे जे आज आपण पाहतोय की एका वेळेला साधारणतः 10 ते 15 हजार विद्यार्थी दरवर्षी इथून बाहेर पडतात. आणि एवढ्या विद्यार्थ्यांवर चालणारे मग इथं व्यवसाय असतील, इथला रेसिडेन्शियल एरिया असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या माणसानं उभ्या केल्या ते आमचं श्रद्धास्थान असणारी व्यक्ती आहे. आणि माजी विद्यार्थी म्हणून आम्ही त्यांच्या पुतळ्याला या ठिकाणी जर प्रशासनाच्या वतीने काही कारवाई करून काढण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आम्ही माजी विद्यार्थी म्हणून त्याला या ठिकाणी नक्कीच उद्या लोकशाही मार्गाने या ठिकाणी विरोध करण्याचं काम करतो. पहिली गोष्ट तर म्हणजे संस्थेचा आणि त्या पुतळ्याचा काही संबंध. काही माजी विद्यार्थ्यांना असं वाटलं की इथं एक आपल्याला प्रेरणास्थळ निर्माण करायचं. मग ते प्रेरणास्थळ निर्माण करायचंय तर त्याच्यासाठी लागणाऱ्या पैशाचं काय करायचं हा पहिला प्रश्न होता. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले, त्या सर्वांनी इतर विद्यार्थ्यांना आव्हान केलं आणि जवळजवळ 25 ते 30 हजार विद्यार्थ्यांचे वैयक्तिक स्वतःचे पैसे ते पुतळा उभा करण्यासाठी दिलेले आहेत. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या माजी विद्यार्थ्यांचं प्रेरणास्थळ आपण निर्माण केल्यानंतर त्याच्याविषयी परत एखाद्या माणसाच्या सांगण्यावरून किंवा राजकीय दबावापोटी तो पुतळा हटवायचं असं प्रशासनानं ठरवलं आहे. मग अशा वेळेला ज्या प्रत्येकाचा रुपया त्या पुतळ्यामध्ये आहे तो प्रत्येक माणूस इथं त्याचा विरोध करणार आहे. या सगळ्या लोकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरं जावं लागणार आहे. एवढंच एक माजी विद्यार्थी म्हणून मी माझं मनोगत व्यक्त करतो. मी आता कार्यरत आहे, कर्मचारी तर आहेच. मी 40 वर्ष झालं इथला नागरिक आहे आणि नूतन शाळेपासून मी या शाळेचा विद्यार्थी आहे. मी बाप्पांचा सुद्धा विद्यार्थी आहे. आतापर्यंत रिटायर झालेले 1000च्या वरती या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. त्याचबरोबर आता सध्याला आदर्श शिक्षण प्रसारक मंडळामध्ये कार्यरत असणारे जवळपास 1000 कर्मचारी आहेत. म्हणजे माझ्यासारखे 25,000 विद्यार्थी या शहरात राहतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की माझ्यासारखे हजारो कर्मचारी रिटायर झालेले कार्यरत असलेले या ठिकाणी आहेत. आणि दुसरे एक महत्वाचा विषय सांगतो. मी धाराशिव शहरातला नागरिक तर आहेच, पण धाराशिव तालुक्यामधल्या एका छोट्या गावचा आहे. त्या गावाचं नाव आहे भंडारी. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. अनेक कॉलेज असतील, अनेक शाळा असतील, त्या ठिकाणी बाहेरचे भूमिपत्र नाही, बाहेरचे कर्मचारी तिथं काम करतात. पण ह्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळामध्ये किंवा श्रीपतराव भोसले हायस्कूल यामध्ये या 99% भूमिपुत्र या ठिकाणचे नागरिक, या ठिकाणच्या युवकांना नोकरी देण्याचं काम आदरणीय के.टी. पाटील सरांनी किंवा बाप्पांनी केलेलं आहे. म्हणून ते खूप मोठं एक आमच्यासाठी, माझ्यासारख्या 25,000 विद्यार्थ्यांसाठी, माझ्यासारख्या हजारो कर्मचाऱ्यासाठी एक प्रेरणेचं खूप मोठं एक श्रद्धास्थान आहे. आणि लोकसहभागातून माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी आणि माझ्यासारख्या अनेक कर्मचाऱ्यांनी मिळून हा पुतळा, आदरणीय बाप्पांचा पुतळा आम्ही निर्माण केलेला आहे. एक जिल्हाधिकारी कार्यालयाने जो फतवा काढलेला आहे की 6 तारखेला 11 वाजता हा पुतळा हटवण्यात येणार आहे आणि ते येणार आहे असं आम्हाला समजल्यानंतर माझ्यासारखे हजारो कर्मचारी, माझ्यासारखे 25,000 विद्यार्थी या ठिकाणी थांबतील आणि एक इंच त्या पुतळ्यामध्ये आणि प्रशासनामध्ये आम्ही उभे राहू. आम्हाला बाजूला सारूनच त्यांना पुतळा काढावा लागेल. ते काही शक्य होणार नाही. आणि आम्ही ज्या प्रेरणेने, ज्या निष्ठेने किंवा एक श्रद्धास्थान म्हणून बाप्पांच्या पुतळ्याकडे बघतोय आणि संस्थेच्या जागेवरती तो पुतळा आहे, त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की ह्या पुतळ्याला हटवण्याचं काम प्रशासनानं, जिल्हाधिकारी कार्यालयानं मुळीच करू नये. आम्ही पुतळा हटवू देणार नाही.